Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. तुम्ही पाहू शकता आपण कर्मवीर भाऊराव पाटील विद्या संकुल स्कूलच्या बाहेर आहे। आता इलेक्शनची प्रक्रिया चालू आहे आणि खूप वेगळे वोटर्स आहे, त्यांना त्रास होते, अडचण होते। ते सांगतात की 3-4 तास पासून आता उभे राहिले आणि अजून पण त्यांचा नंबर आला नाही। आपण त्यांच्यासोबत बोलूया। तुम्ही पाहू शकता केवढा मोठा खूप प्रमाणात एवढे लोक आले आणि लोकांना पण अडचण होते। मॅम तुम्ही काय बोलणार? तुम्ही ऑलमोस्ट 3 तास पासून इकडे वाट बघताय तुमची आणि अजून तुमचा वोटिंगचा टोकन नंबर आला नाही। 3 तास झाला आम्ही इथे सर्वजण लाईनमध्ये उभं आहोत। फक्त 10-10 15-15 मिनिटांनी 5-5 लोकांना सोडतायत, त्यामुळे ही लाईन काय पुढे सरकत नाहीये। खूप वेळ झाला, आम्हाला आता खूप त्रास व्हायला लागला। किती वेळ आम्ही उभे राहणार इकडे लाईनमध्ये? लोक इलेक्शन कमिशनवर हे आरोप लावतात की पंखाची फॅसिलिटी नाही आहे। नाहीच आहे ना, पाण्याची सोय नाहीये, पंख्याची फॅसिलिटी नाहीये। 2-2 तास आम्हाला लाईनीत उभं राहायचंय, कसं माणूस उभं राहणार सांगा आम्हाला? एकाच वॉर्डमध्ये खूप गर्दी आहे, याल्यामध्येच खूप गर्दी आहे, बाकीच्या इथे एवढी गर्दी नाहीये। आम्हाला जिथे लाईनीमध्ये उभं राहायचंय 14 नंबर सरळ येऊन जातात, ते आम्ही किती वेळ झालं उभे राहिलो इकडे। मॅम आपण पाहू शकता की खूप मोठी लाईन आहे इकडे आणि तुम्ही इतकी वेळपासून तुमचा नंबर अजून पण आला नाही। काय काय बोलणार तुम्हाला? काय काय अडचण होते? गेले लाईन खूप होते म्हणून परत घरी गेले, परत आता पण 2-2.5 तास उभी आहे। तर इथे काहीतरी तर सोय करायला पाहिजे ना, पाण्याची सोय नाही, काय कसली सोय नाही आहे। मग गरमीमध्ये लाईन तर पटपट जावी अशी आमची इच्छा आहे, पाणी वगैरे तरी राहू द्या, पण असं आम्हाला किती 2-2 तास 3-3 तास वोटिंग करायला लाईन लावावी लागते का? हे काय आम्हाला पटत नाही। असं पहिल्यांदा बघते मी की 2-2 तास 3-3 तास लाईनीत उभं राहून पण वोटिंग होत नाहीये। सकाळी येऊन पण तेवढीच लाईन, संध्याकाळी दुपारनंतर आम्ही आलो तरी पण एवढीच लाईन। म्हणजे काय पूर्ण दिवस वोटिंग मध्येच जायचं, तर मग घरी कसं आम्ही स्वयंपाक वगैरे कधी करायचा? मॅम खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक पण आले आहेत। ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे त्यांना पटकन जायला द्यायलाच पाहिजे ना, आपण त्यांना आहे फॅसिलिटी, पण आम्ही आता काय ज्येष्ठ नागरिक नसलो तरी नागरिकच आहोत ना, मग किती त्रास होतोय, आम्हाला पण त्रास होतोय। तुम्ही पाहू शकता की लोक इकडे उभे आहे आणि 5-5 लोक मिनिमम सोडतात असा त्यांना बोलणं आहे। आणि आपण कर्मवीर भाऊराव पाटील विद्या संकुल स्कूल वोटिंग सेंटरच्या बाहेर आहे। हे सायन प्रतीक्षानगर एरियाला आहे आणि लोकांना अडचण होते। ते असं सांगते की इलेक्शन कमिशन चुनाव आयोगने काहीतरी प्रबंध केला नाही आणि अजून किती वेळ लागणार त्याला माहीत नाही। कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत देव कोटक, मुंबई तक।